नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करून शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर्शक हो, आपल्या सर्वांना असं वाटत असतं की आपण एक निरोगी आणि यशस्वी आयुष्य जगावं आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील देखील असतो. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि आरोग्य. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण येथे आमंत्रित केलं आहे. तर स्वागत करूया डॉक्टर वृषाली उजेडे यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर वृषाली उजेडे मॅम या BAMS MD असून स्वस्थवृत्त आणि योग यात त्यांनी PhD केलेले आहे आणि सध्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तेव्हा जास्त विलंब न करता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅडम, आजचा आपला जो विषय आहे योग आणि आरोग्य, त्यानुसारच मी आपला पहिला प्रश्न विचारेल की आरोग्य म्हणजे काय? आरोग्याची नेमकी व्याख्या काय सांगता येईल दर्शकांना? आजकाल सगळ्यांना असं वाटत असतं की मी आजारी नाही आहे याचा अर्थ मी आरोग्य संपन्न आहे, म्हणजे मला कुठला व्याधी नाही आहे म्हणजे मी स्वस्थ आहे, असं जर वाटत असेल तर ही एकदम संकुचित व्याख्या झाली आरोग्याची. मुळात आयुर्वेदामध्ये आरोग्याला एकदम व्यापक स्वरूपात सांगितलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया, म्हणजे हे असं श्लोकामध्ये सांगितलं आहे. पण याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरातले सर्व धातू, सगळे मल आणि सगळ्या वस्तू जर का सम असतील म्हणजे बॅलन्स्ड असतील, आणि नुसतं एवढंच नाही तर तुमच्या शरीरातला आत्मा, इंद्रिय आणि मन हे सगळं जेव्हा प्रसन्न असेल तेव्हाच तुम्ही स्वस्थ किंवा तुम्ही आरोग्य संपन्न आहात असं म्हणू शकतो. असं आपण म्हणू शकतो. इवन म्हणजे आजकाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण हे मान्य करतं की त्यांचं पण म्हणणं असंच आहे की ओन्ली फिजिकल किंवा मेंटल किंवा सोशल ते पूर्ण नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअल वेलबिंगसुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे आता कंप्लीट आरोग्याची व्याख्या जर म्हटली तर शरीर, मन आणि आध्यात्मिक पूर्ण आरोग्य संपन्न माणूस असेल तेव्हाच आपण त्याला स्वस्थ किंवा आरोग्य संपन्न असं म्हणू शकतो. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की योग किंवा योग साधना म्हणजे काय? हो, तर योग म्हणजे आजच्या काळामध्ये योगशास्त्राला इतकं जास्त लोकांमध्ये पॉप्युलॅरिटी म्हणू शकतो आपण आजकाल मिळालेली आहे. पण खरोखर योग काय आहे हे सर्वसामान्य माणसाला जे दिसतं, म्हणजे कोणी आसनं करत आहे म्हणून आम्ही योगा करतोय वगैरे असं म्हटलं जातं. पण मुळात योग तसं नाही आहे. योग ही काय आहे? ही एक जीवन पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. योग हे एक शास्त्र आहे. योगशास्त्रामध्ये नुसतंच आपण फिजिकली आसनं केले, प्राणायाम केला म्हणून आपण योग केला आहे असं नाही आहे. तर योगशास्त्रामध्ये पूर्ण तुम्हाला म्हणजे तुमचं जीवन कसं असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यम, नियम, आसन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव कसा केला पाहिजे, तुमचं लाईफ डिसिप्लिन्ड कसं असलं पाहिजे, तुमची स्वतःशी, तुमच्या समाजाशी तुमचे काय पद्धतीचे रिलेशन असले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव योगशास्त्रात होतो, है ना. आणि योगशास्त्राची व्याख्या अशी केली जाते की योगच चित्तवृत्ती निरोध हा असं म्हटलं जातं. म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा? तर आपल्या मनाला एक संस्कारक्षम बनवणे
आपल्या मनाला, आपल्या शरीराला संस्कारक्षम बनवून एका विशिष्ट म्हणजे मानव जातीचा उद्देश जो आहे, म्हणजे आपण म्हणतो ना धर्म अर्थ काम मोक्ष, हे सगळे आपले उद्दिष्ट आहेत. जन्माला आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एम ऑफ युअर लाईफ, तर हे गाठण्याकरता तुम्हाला योगशास्त्र एक मार्ग दाखवतं, है ना, म्हणजे एक डिसिप्लिन लाईफस्टाईल तुम्हाला देतं. म्हणून योग चित्तवृत्ती निरोध हा म्हटलं आहे. मनाला संस्कारक्षम करणे, शरीराला संस्कारक्षम करणे आणि त्यातून मग हे सगळे उद्दिष्ट साध्य करणे, याच्यासाठी म्हणून योग आहे. योग तर असा इतका परिपूर्ण योग आहे. योग म्हणजे नुसतंच आसन केले आणि हातपाय हलवले आणि योग केला असं नाही, त्याला योग म्हणता असं नाही. नाही. तर मॅम, योगाची जी आपण व्याख्या सांगितली, या योग साधनेचे काही प्रकार देखील आहेत का? हो, प्रकार म्हणजे कसं की राजयोग आहे, म्हणजे तुम्ही म्हणत असाल स्वामी विवेकानंद त्यांचे प्रणेते म्हणजे म्हणू शकतो, त्यांनी प्रचलित केलेला योग म्हणजे राजयोग आहे. हठयोग आहे, लययोग आहे, भक्तियोग आहे. म्हणजे आपल्याला जे एक अंतिम उद्दिष्ट गाठायचं असतं, तर त्याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या प्रकारांनी आपण मिळवू शकतो. म्हणजे उद्देश एकच आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगवेगळे पाथवेज आहेत त्याच्यासाठी. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. त्याच्यामध्ये पतंजलींनी सांगितलेला योग म्हणजे अष्टांग योग. तर अष्टांग योग म्हणजे अष्टांग योग, तर नावाप्रमाणेच आपल्याला कळून येतं की त्याच्यामध्ये 8 अंग आहेत, त्याचे पार्ट्स आहेत म्हणू शकतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, असे त्याचे 8 अंग आहे. हा अष्टांग योग पतंजली ऋषींनी सांगितलेला आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे योग आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्टेप जी आहे ती म्हणजे यम, है ना. तर यम म्हणजे कसं की माणूस हा समाजशील प्राणी आहे, है ना. आपला पहिला कॉन्टॅक्ट हा समाजातल्या लोकांशी कायमच येत राहणार. मग समाजामध्ये वावरताना कुठले संघर्ष होऊ नये, है ना, याच्यासाठी म्हणून यम या प्रकारामध्ये त्यांनी काही हे डिसिप्लिन घालून दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ह्या गोष्टी यम या एका कॉन्सेप्टमध्ये इन्क्लूड होतात. तर म्हणजे याचं असं असतं की समाजामध्ये वावरताना तुम्ही सत्य बोललात कायम, तुम्ही अहिंसेचं पालन केला, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या गोष्टीची चोरी केली नाही, म्हणजे दुसऱ्याची वस्तू माझी आहे म्हणून घेतली नाही असं कधी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपला संघर्ष टळेल, है ना. समाजामध्ये आपला कुठला संघर्ष होणार नाही. मग त्याच्यानंतर स्वतःशी पण संघर्ष टाळला पाहिजे, स्वतःच्या पण काही द्वंद्व असतील ते पण टाळले पाहिजे. मग असं करत करत मग आसनांचे अभ्यास करायचा. आसनं म्हणजे शारीरिक दृढता, स्थिरता, आरोग्य प्राप्तीसाठी. त्याच्यानंतर प्राणायाम येतात, ते म्हणजे मनाची शुद्धी किंवा मनाला आपण एका डिसिप्लिन्ड वेमध्ये आपण सांगत असतो. मग प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या सगळ्या पुढच्या मग आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेल्या गोष्टी आहेत. तर असं एकूण हे योगाचे प्रकार आणि त्यातला अष्टांग योग हा त्याचा एक प्रकार झाला. तर मॅम, आपण ही जी योग साधना सांगितली, ही करायसाठी किंवा सुरुवात करायसाठी काही विशिष्ट वयोमर्यादा आहे का? कुठल्याही वयाच्या व्यक्तीने योग साधना केली जाऊ शकते. मग तो व्यक्ती युवा असो, है ना, स्त्री पुरुष असो, किंवा व्याधीग्रस्त असो, किंवा अगदी 100 वर्षाचा वृद्ध व्यक्ती जरी असेल, तर सगळ्यांनी योग साधना केली पाहिजे, केली जाऊ शकते, करायलाही पाहिजे. पण कधी करावी याचं थोडं आपण बघू शकतो. कारण अगदी बालकांमध्ये जर म्हणाल, अगदी छोट्या बालकांमध्ये काय असतं की त्यांची पूर्ण वाढ झालेली नसते, राईट. शरीराची पूर्ण वाढ झाली नसते आणि त्यांच्या मनाची सुद्धा, म्हणजे मन चंचल असतं. त्यांना ती गोष्ट कशी करायची हे शिकताच येणार नाही, है ना. तर त्याच्यामुळे अगदी बालकांमध्ये, अगदी 3-4 वर्षाच्या बालकांपेक्षा जर का 10 वर्षांचं मूल झालं, त्यातल्या त्यात तो एका ठिकाणी चंचलता कमी झालेली असते, है ना. 10 वर्षाच्या मुलाची थोडी चंचलता कमी झाली असते, एका ठिकाणी बसू शकतो आणि आपण जे काही सांगितलं त्याला इन्स्ट्रक्शन तर फॉलो पण करू शकेल. तर म्हणून एक 10-1 वर्षांच्या पुढच्या मुलांपासून योग साधना करायला सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे. आणि कमाल मर्यादा ॲब्सोल्युटली नाही आहे. म्हणजे 10 वर्षांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक जण हे करू शकतो. आजारी असेल, व्याधीग्रस्त असेल, त्याने सुद्धा, म्हणजे अगदी बेडरिडन पेशंट आहे त्या व्यक्तीने सुद्धा योग साधना नियमितपणे योग साधना करायला डेफिनेटली. तर मॅम, ही जी योग साधना आपण एक वयोमर्यादा सांगितली, तर याच्या व्यतिरिक्त की ही कोणी करावी आणि कोणी करू नये असं काही नियम आहे का याला?
तसा नियम म्हणून नाही आहे की कोणी करू नये. मी तर सांगितलं की आता सगळ्यांनीच केलं पाहिजे है ना, पण त्यातल्या काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय गोष्टी नाही याला थोडेसे काही नियम नाही म्हणता येणार, थोडे बंधनं असू शकतात. राईट. म्हणजे कसं की गरोदर अवस्थेमध्ये है ना, प्रेग्नन्सीमध्ये योग साधना केली पाहिजे, पण सरसकट केल्या जाऊ शकत नाही है ना. सरसकट सगळीच आसनं जे नॉर्मल व्यक्ती करतोय किंवा ती स्वतः स्त्री जी की आधी प्रेग्नंट नव्हती तेव्हा करायची, ती आत्ताही तेच करू शकेल का? नाही करू शकणार. तिथे बंधनं येतील है ना. मग एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मणक्याचे विकार आहे है ना, तर त्याला पश्चिमोत्तानासनासारखे आसनं करता येणार नाही है ना. तर असं नाही की सरसकट कोणी करू नये अशातला भाग नाही आहे, पण व्याधीची अवस्था काय आहे, कुठला व्याधी आहे का, याला जर का आपण कन्सिडर केलं तर काही गोष्टी टाळायच्या असतात आणि काही गोष्टी स्पेशली करायच्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शनच असेल तर त्यांनी अगदी सर्वांगासनासारखे आसनं करू नयेत है ना. तर अशा थोडे काही बंधनं त्याच्यावर येऊ शकतात, पण अगदी सरसकट कोणी करू नये असं नाही म्हणता येणार. म्हणजे करू सगळे शकतात, फक्त शारीरिक अवस्थेनुसार कुठला योग करावा आणि कुठला नाही हे त्यांना ठरवता यायला हवं. तर मॅम, आजची आपली जी जीवनशैली आहे धावपळीची, त्यात असं बघायला मिळतं की समाजात बहुतांश म्हणजे तरुण, म्हातारे, स्त्रिया, पुरुष सगळ्यांमध्ये तणाव किंवा मानसिक आरोग्य हे चांगलं नसतं. झोप न येणे किंवा काहीतरी डोक्यांचे विकार असे भरपूर असतात. तर मानसिक आरोग्य आणि योग साधना यांचा काय संबंध आहे? म्हणजे काही मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कुठले योग करायला हवेत? आजकालच नाही, पण पूर्वीपासूनच आपण म्हणू शकतो की शरीराचा मनावर परिणाम होतो निश्चितच, आणि मनाचा शरीरावर होतो. राईट. तर कसं आहे, शारीरिक व्याधी एखाद्या व्यक्तीला असेल तर तो मनाने निश्चित चिडचिडा किंवा त्याच्या मनावर त्याचे परिणाम होतच असतात. आणि मानसिकरित्या जर एखादा व्यक्ती स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये असेल, त्याला काही चिंता असतील, ताणतणाव असतील, तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होणारच है ना. कारण की आपण बघतो ना की बाबा आता एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल है ना, काही झालं आणि घाबरलं, आता एखादे चुकला, परीक्षा आली आहे समोर, पेपर लिहायला जातोय, तर तेव्हा त्याच्या छातीचे ठोके धडधड धडधड वाजतील, त्याला श्वास असं होईल की नाही. म्हणजे हे काय होतील, हे सगळे लक्षणं शारीरिक लक्षणं आहे, पण झालं काय आहे की तो मनाने स्ट्रेस्ड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगशास्त्रामध्ये मानसिक आरोग्य जपण्याकरता खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बेसिकली त्याच जास्ती आहे असं म्हणू शकतो आपण. पहिली गोष्ट प्राणायाम करू शकतो. प्राणायाम ही गोष्ट अशी आहे की मी आता जसं म्हटलं की एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल तर त्याच्या श्वासाची गती वाढून जाते है ना. मग याचा अर्थ असा होऊ पण शकतो की जर का आपण आपल्या श्वासाची गती थोडी कमी करायचा प्रयत्न केला तर आपलं मन स्थिरपणे राहू शकते. म्हणजे श्वासोश्वास अशी एक प्रक्रिया आहे जी की आपण आपल्या मनाने कंट्रोल करू शकतो, आपल्या मनावर अवलंबून आहे काही अंशी, पूर्णपणे नाही. पूर्णपणे श्वास थांबवू शकत नाही, किंवा आपण आपल्या छातीचे ठोके जे आहेत ते आपण थांबवू शकतो का, किंवा आपण त्याला काही करू शकत नाही, पण आपल्या मनाने आपण श्वासाची गती जी आहे ती थोडी कमी जास्त करू शकतो आणि श्वासावर नियंत्रण ठेवून तो तणाव तिथे करू शकतो. मॅम, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, पण कार्यक्रमात सध्या एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर वृषाली उजेडे आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत योग आणि आरोग्य या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी मानसिक आरोग्य आणि योग याबद्दल आपण बोलत होतो, त्याबद्दल आणखी काही माहिती देता येईल का? मानसिक आरोग्य जपण्याकरता म्हणून आपण योगशास्त्रातल्या काही क्रिया आहेत, त्याच्यामधली पहिली एक शुद्धी क्रिया म्हणतात योगशास्त्रामध्ये, त्याचं नाव आहे त्राटक. तर त्राटक ही ॲक्च्युली मनाची शुद्धी क्रिया आहे. त्राटकामध्ये काय करत असतात की एखाद्या ज्योती किंवा एखादा बिंदू आहे ना, त्याच्याकडे आपल्याला असं टक लावून बघायचं असतं जोवर आपल्या डोळ्यातनं अश्रू येत नाही. तर ही एक मनाची शुद्धी क्रिया आहे त्राटक. त्याच्यामुळे त्राटक केल्याने सुद्धा मानसिक ताणतणाव ते कमी होऊ शकतात. त्यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करू शकतो. भ्रामरी प्राणायामाचा रेग्युलर अभ्यास केल्यामुळे मानसिक ताण पण कमी होतो. त्यानंतर ओंकार जप आहे. ओंकार म्हणता येऊ शकतात आपल्याला, म्हणजे 3 ओंकारापासून आपण जर स्टार्ट केलं तर 3, मग 5 किंवा 11 असे हळूहळू ओंकाराची लांबवत जायची, म्हणजे त्याची संख्या वाढवत जायची. आणि ओंकाराने सुद्धा आपला मानसिक जे ताण असतो, स्ट्रेस असतो, तो सगळा कमी होऊ शकतो.
त्यानंतर शवासन म्हणून एक आसन आहे. तर शवासनामध्ये सुद्धा आपलं हे पूर्णपणे रिलॅक्सेशनसाठी आसन केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण शरीराचं अगदी पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत प्रत्येक अवयव हळूहळू शिथिल केलेला असतो आणि ह्या शवासनामुळे पूर्ण ताणतणाव म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताण जे आहेत ते बिलकुल कमी होतात आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी रात्रभरात जेवढे झोपेने जेवढं रिलॅक्सेशन मिळणार नाही तेवढं रिलॅक्सेशन एक 5 मिनिटाच्या शवासनामध्ये आपल्याला मिळू शकतं. हां, तर मानसिक ताणतणाव कमी करण्याकरता आपण ह्या सगळ्या गोष्टी निश्चित करू शकतो. बरोबर. मॅम, आपण सांगितलं की 10 वर्षापासून अगदी म्हातार वयापर्यंत प्रत्येकजण योग साधना करू शकतं. तर ही योग साधना करताना काही विशिष्ट काळजी घ्यायला हवी का? किंवा जो व्यक्ती योग साधना करतो आहे नियमित रूपाने, त्यांनी आहारात काही विशेष काळजी घ्यायला हवी? आहाराची काळजी म्हणजे कसं आहे की योगाभ्यास आपण करतो आहोत, तर योगाभ्यास करतोय म्हणजे सकाळी 1 तास मी योगाभ्यास करणार आणि दिवसभर मी मन मानेल तसं खाणार, मन मानेल तसं राहणार आणि अजिबात डिसिप्लिन राहणार नाही, असं चालणार नाही, है ना. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की योग किंवा योगाभ्यास ही एक डिसिप्लिन्ड जीवनशैली आहे. तर हे जीवनशैली म्हणजे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये योगशास्त्राचा अंतर्भाव होतो. मग त्यानुसार आहारात सुद्धा होणारच होणार, नाही का. मग आहारामध्ये कसं आहे की आपल्याला मित आहार घेतला पाहिजे असं सांगतात. ज्या कोणी व्यक्तीने योगाभ्यास करायचा आहे त्यांनी मित आहार घेतला पाहिजे. मित आहार म्हणजे खूप जास्त आहार नाही, आपल्याला पचेल तेवढंच घ्यायला, आपल्याला रुचेल तेवढाच आणि सात्विक आहार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने सांगितलं आहे. मग सात्विक, राजसिक, तामसिक असे आहाराचे प्रकार आहेत. त्यातला सात्विक आहार, ज्या आहारामध्ये मधुर रसाचं जास्त सेवन करतो, घृत आहे, तूप आहे, दुधाचे पदार्थ आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सात्विक आहारामध्ये येतात. मग अशा वेळेस जसं शिळं अन्न आहे किंवा मांसाहार आहे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ह्या राजसिक किंवा तामसिक आहारामध्ये जातात. जर आपण योगाभ्यास करतो आहोत तर मग आपण सात्विक आहार सेवन केला पाहिजे आणि त्याचं पण म्हणजे कसं आहे की बा खूप जास्त नाही, मित आहार, शरीराला गरज असेल प्रमाणात आणि पचायला हलकं राहील असा आहार आपण सेवन करायला हवं. आणि याच्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा खूप गोष्टी, नियम नाही म्हटल्या जात याला, तर ह्या गोष्टी अंतर्भाव केला पाहिजे की जसं काही आपण तुम्ही योगाभ्यास करणार आहात तर रेग्युलर केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर राहणे. जर का आपण आज खूप उत्साहामध्ये म्हणजे आता 1 जानेवारी आला तर आपण रेझोल्युशन केलं आहे की बाबा नाही आता आजपासून योगाभ्यास करायचा आहे, मग आज केला, उद्या केला, मग हळूहळू ढेपाळलं, थंडी वाढली आहे तर कोण उठेल बाबा ह्याच्यातनं, असं नाही करायचं आहे. तर त्याच्यासाठी रेग्युलर राहणं खूप आवश्यक आहे. अगदी तुम्ही तासभर नाही केला तरी चालेल, तुम्ही अर्धा तास केला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर अगदी सकाळीच केला पाहिजे बा. आता कधी कधी कसं कामाचं स्वरूप असतं लोकांमध्ये की अगदी सकाळीच नाही होत एखाद्याला, तर मग तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. अशा वेळी पण टाळायला नाही पाहिजे, है ना. जेवण केल्यानंतर लागलीच योगाभ्यास नाही केला पाहिजे, कारण अगदी आपल्या पोटामध्ये अन्न आहे आणि आपण अगदी भुजंगासन करतो आहोत असं पण नाही झालं पाहिजे. तर मग जेवण केल्यानंतर किंवा आहार घेतल्यानंतर 1-3 तास वगैरे नंतर आपण योगाभ्यासाचा अभ्यास करू शकतो. आणि काही काही असं नियम, जसं एखाद्याला मिसकन्सेप्ट्स पण असू शकतात किंवा आंघोळ करूनच केलं पाहिजे का मी, असं वगैरे, पण असे काही नियम नाही आहे त्याला. त्याच्यानंतर शक्य असेल तर घरामध्ये करू शकतात. आणि मला सांगायचं पण असं एक होतं की योगाभ्यास ही अनुभवाचा अभ्यास आहे, म्हणजे अनुभवाचं शास्त्र आहे योगशास्त्र. हे व्यक्तिगत करण्यात येणारी गोष्ट आहे. आता आपण पब्लिकली करतो, क्लासमध्ये पण करतो, पण तरीसुद्धा स्वतःहून अनुभव करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर म्हणून आपण आपल्या घरी केलं पाहिजे आणि एक विशिष्ट जागा ठरवून दिली पाहिजे. मी त्याच ठिकाणी रोज अभ्यास करावा, म्हणजे जेणेकरून आज मी ड्रॉइंग रूममध्ये करतोय, उद्या बेडरूममध्ये करतोय, मग उद्या परवा बगिचात जाऊन करतोय, असं न करता एकच ठिकाण ठरवून निश्चित असायला करायला पाहिजे. जमिनीवर अंथरण्याकरता आपण आसन घेऊ शकतो, कुठलंही घोंगडी टाकू शकतो, सतरंजी टाकू शकतो, है ना. किंवा योगा मॅट आजकाल मिळते, ती पण आपण वापरू शकतो डेफिनेटली. तर आपण जे सांगतायत की नियमित किंवा रेग्युलरली योग साधना करायला हवी, तर दिवसभरातली कुठली वेळ अशी उपयुक्त असते की म्हणजे तेव्हाच करायला हवं किंवा असं काही आहे का? आणि कमीत कमी दिवसातनं म्हणजे किती वेळ करायला हवं योग?
ब्राह्ममुहूर्त आपण ज्याला म्हणतो, सकाळी उठतो एकदम ब्राह्ममुहूर्त, सूर्योदयाच्या पूर्वी 1.5 तासाचा जो काळ आहे त्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो. आणि ब्राह्ममुहूर्तावर वातावरणामध्ये सात्विकता असते है ना. संपूर्ण वातावरण जे आहे पहाट होणार असते, सात्विकता वातावरणात असते, वायूचं अनुलोमन होणार असतं. आणि त्याच्यामुळे काय असते की ही सगळी पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या ग्रहण करायची आहे पूर्ण शरीरामध्ये, सृष्टीमधली पॉझिटिव्हिटी जी आहे ती. तर मग त्याच्यासाठी म्हणून ब्राह्ममुहूर्ताचा काळ हा योग साधनेकरता अत्यंत उपयुक्त आहे आणि यावेळेस करायला पाहिजे. पण जर का असं कधी कधी नाही होऊ शकत एखाद्या व्यक्तीच्यानी, तर मग अशा वेळेस संध्याकाळच्या वेळी सुद्धा योग साधना केली तरी चालू शकते. आणि एका दिवसाला 1 तास तरी कमीत कमी द्यायला पाहिजे. म्हणजे पूर्ण योगाभ्यास जर करायचा असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला आसनं इन्क्लूड करायची असतात, त्याच्यामध्ये प्राणायाम करायचा असतो, आठवड्यातनं एकदा शुद्धिक्रिया करायची असते, मग त्याच्यानंतर थोडंसं धारणा ध्यान ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं असतं. म्हणून 1 तासाचा योगाभ्यास एका दिवसासाठी करणं केला पाहिजे. हां. तर मॅम, योग साधना म्हटलं की सर्वांच्या मनात अगदी नजरेसमोर सगळ्यात आधी येतं ते सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्काराबद्दल काही सविस्तर माहिती आम्हाला मिळेल का? सूर्यनमस्कार ही अत्यंत म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम आहे, आपण असं म्हणू शकतो. व्यायामच म्हणेन मी अर्थात. सूर्यनमस्कार बऱ्यापैकी म्हणजे कोणी 12 आकड्यांचा सूर्यनमस्कार करेल, कोणी 14 आकड्यांचा सूर्यनमस्कार करेल. पण सूर्यनमस्काराच्या पोझिशन्स ज्या काही आहेत त्याच्यामध्ये सर्व शरीराला व्यायाम होत असतो. सूर्यनमस्कार आपण सकाळी जर करतो म्हटलं तर सूर्योदय होतो आहे आणि आपण सूर्यनमस्कार करतो आहोत, त्याच्याने विटॅमिन डी पण आपल्याला सर्व शरीराला मिळू शकतो. आपल्या विटॅमिन डी तर तुम्हाला माहिती आहे की आपण आहारातनं तसं घेऊ नाही शकत, आपल्याला अशाच माध्यमातून घ्यायचं असतं. आणि सूर्यनमस्कारामध्ये प्रत्येक पोझिशन येते, म्हणजे बॅकवर्ड बेंडिंगची, फॉरवर्ड बेंडिंगची, साईड सगळ्या पोझिशन येतात आणि सर्व अवयवाला व्यायाम होतो. मग तुम्ही वेगवेगळे व्यायाम करत बसण्यापेक्षा एक सूर्यनमस्कार जर केला तर तुमच्या संपूर्ण शरीराला त्याचा फायदा, सर्वांगाचं आसन एक होऊन जाईल. आणि आजकाल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा, आयुष मिनिस्ट्रीनी सुद्धा हे कॅम्पेन केलेलं आहे. आता भारताला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, तर आझादी का अमृत महोत्सवमध्ये सुद्धा त्यांनी हे 75 करोड सूर्यनमस्कार करण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता नेटवर सगळं अवेलेबल आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. शासनाद्वारे पण सूर्यनमस्काराला तेवढीच महत्त्वता दिली जाते. मॅम, ही चर्चा आपण असं सुरू ठेवूया. सध्या कार्यक्रमात एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर वृषाली उजेडे आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत योग आणि आरोग्य या विषयावर. मॅडम, सध्या समाजामध्ये एक खूप महाभयंकर अशी आजार पसरलेला आहे, महामारी ज्याला आपण म्हणतो आहे कोविड-19, आणि त्याचाच एक नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या त्यांनी तोंड वळ काढलं आहे. तर यातून बचावासाठी आपण काही योग साधना करू शकतो का? काय करायला हवं? बरोबर. तर सध्या समाजामध्ये जी महामारी पसरलेली आहे आणि ओमायक्रॉन आता नवीन व्हेरियंट आला आहे, त्याच्या आधी डेल्टा होता. तर ॲक्च्युली काय हे जे व्हायरसेस आहे हे सगळे एकाच कुटुंबातले सगळे व्हायरसेस आहेत. त्याच्यामुळे थोड्या बहुत फरकाने त्याचा शरीरावर होणारा परिणामसुद्धा सारखाच आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी बचाव जो काही करायचा आहे आपल्याला, किंवा होऊन गेला असेल तर काय केल्या पाहिजे गोष्टी, तर ह्यासुद्धा गोष्टी थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं की योगशास्त्रामध्ये नेती एक शुद्धिक्रिया सांगितलेली आहे. नेती काय असते की नेती पात्र घ्यायचं असतं. एक नेती पात्र म्हणजे एक पॉट असतो, त्याला एक तोटी असते, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, म्हणजे कोमट पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगदी अश्रू खारट जेवढे असतात आपले तेवढ्या प्रमाणात, आणि एका नाकपुडीतनं पाणी टाकायचं आणि ते दुसऱ्या नाकपुडीतनं बाहेर काढायचं. तर ही अशी एक छोटीशी शुद्धिक्रिया, अगदी कोणालाही करता येण्यासारखी शुद्धिक्रिया आहे. याच्यामुळे काय होतं की जो नेझल पाथवे आहे हा शुद्ध राहतो आणि जे काही मायक्रोब्स किंवा व्हायरसेस किंवा आणखी जे काही नासावाटे जे काही आपल्या शरीरामध्ये आक्रमण करत असतील ते सगळे तिथेच अरेस्ट होतात, है ना. तर म्हणून अशा पद्धतीने आपण पहिली जी प्रक्रिया नेती, आणि ह्याचे तर रिसर्चेस सुद्धा झाले आहेत.
म्हणजे मला आता नीटचं आठवत नाही त्या हॉस्पिटलचं नाव, पण तिथले डॉक्टर्स जे कोविड ड्युटी करतात तर त्या लोकांनी आधी नेती करून मग ते कोविड वॉर्डमध्ये जायचे आणि त्यांनी पूर्ण वेळ कोविडमध्ये ड्युटी केलेली आणि कुणालाच त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. तर अशा वेळेस आपण नेतीला म्हणू शकतो की हे प्रिव्हेन्शनसाठी ही सगळ्यात मोठं योगशास्त्राची आपण वापर करू शकतो याच्यामध्ये, जलनेती शुद्धिक्रिया करून. मग त्याच्यानंतर समजा होऊनच गेला एखाद्याला, एवढंही करून जर का नाही म्हणजे थांबू शकलं, तर मग आता शेवटी फुफ्फुस हे त्यांचा टार्गेट ऑर्गन आहे, राईट. मग फुफ्फुसाची व्याधिक्षमत्व जे आहे ते चांगलं ठेवण्याकरता त्याच्यासाठी आपण भुजंगासन आहे, त्याच्यानंतर मंडूकासन आहे, उष्ट्रासन आहे. हे जे आसनं आहेत याच्यामुळे काय होतं की चेस्ट एक्सपॅन्ड होते आणि तिथलं सगळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि फुफ्फुसाचं जे आरोग्य आहे ते चांगलं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळे प्राणायाम पण आपण करू शकतो. दीर्घश्वसन आहे, त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे. भ्रामरी प्राणायाम आपण याच्या आधी मानसिक रोगात पण बघितलं होतं. तर कोविड झाल्यामुळे पण खूप जास्त स्ट्रेस येऊ शकतो की आपल्याला कोविड होऊ नये म्हणून पण स्ट्रेस होऊ शकतो माणसाला. तर अशा वेळेस जर का ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या, म्हणजे भ्रामरी प्राणायाम, योगनिद्रा, तर आपण तेव्हा मानसिक स्वास्थ्य पण चांगलं ठेवू शकतो. आणि नुसतं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवल्याने किंवा नुसतं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर उपयोग नाही. आपली प्रतिकारशक्ती सगळ्याच गोष्टींचं एक कॉन्ट्रीब्युशन असतं, त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य पण तेवढंच उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे कोविड किंवा ओमायक्रॉन ह्याच्यासाठी आपण नेतीसारखी शुद्धिक्रिया, त्याच्यानंतर आसनं मी आता सांगितलेली सगळी, आणि प्राणायाम आणि योगनिद्रा यासारख्या गोष्टी करत राहायला हव्या. तर मॅम, बचावासाठी तुम्ही हे सगळे जे आसनं, जलनेती वगैरे सांगितले, पण एखाद्याला समजा आता सध्या कोविड-19 झालेला आहे, ओमायक्रॉन झालेला आहे, तो औषधोपचार घेतो आहे, त्यांनी कुठली आसनांवर भर द्यायला हवा? हो, तर त्याच्यासाठी म्हणून मी आता तेच म्हटलं की भुजंगासन आहे, धनुरासन आहे, मंडूकासन आहे आणि उष्ट्रासन आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळी आसनं जी आहेत ना, याच्यामुळे काय होतं की आपल्या फुफ्फुसाचं आरोग्य सुधारतं. आणि त्याच्यामुळे जर का झालाही असेल एखाद्या व्यक्तीला, त्याची बाधा झाली असेल तर ती पुढे वाढणार नाही, है ना. म्हणजे ती तिथेच अरेस्ट होईल, तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, जेणेकरून तो व्याधी शरीरामध्ये घातक स्वरूप निर्माण करणार नाही. आणि याच्यासाठी खूप जास्त चिंता करून किंवा खूप जास्त काळजी करून उपयोग नाही. तर म्हणून मानसिक स्वास्थ्यासाठी पण ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या यावेळेस केल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे पण हा लवकर आपण आजार दुरुस्त करू शकतो. तर मॅम, कोविड-19 सर्वात जास्त इफेक्ट होणारा, प्रभावी ठरणारा अवयव म्हणजे फुफ्फुस. आणि समाजात म्हणजे बहुतांश सर्वांनाच हे माहिती आहे की यात ऑक्सिजनची पातळी जी आहे ती खालावते आणि त्यासाठी औषधोपचार तर घेतातच, पण सोबत योग साधनेमध्ये प्राणायाम करावा असा भर दिला जातो. तर या प्राणायामाबद्दल काही सविस्तर माहिती आम्हाला मिळेल का? हो, तर मी आता जसं म्हणलं की योग हे अष्टांग योग आहे, त्याच्यातलं प्राणायाम हे चौथं अंग आहे. तर प्राणायाम म्हणजे काय, तर प्राणायाम म्हणजे 2 श्वासांमधलं अंतर वाढवणे. थोडक्यामध्ये आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, तर ह्या श्वास घेणे आणि सोडणे ह्या प्रक्रियेला लांबवायचं, म्हणजे त्याचा आयाम, त्याला दीर्घ करायचं, ह्याला प्राणायाम असं म्हणतो आपण. तर प्राणायामाने साध्य काय होतं, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे, आपलं मन जर का थाऱ्यावर नसेल, चंचल असेल किंवा आपल्या मनाला खूप चिंता असेल, अशा वेळी आपलं श्वासाची गती वाढलेली असते. तशीच जर का आपण श्वासाची गती ऑलमोस्ट कमी करायचा प्रयत्न केला तर आपण आपलं मन जे आहे कंट्रोल करू शकतो. आणि आपलं मन कंट्रोल करणे हे सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्सचं काम आहे. तर त्याच्यासाठी म्हणून प्राणायाम केला जातो. तर प्राणायामामध्ये पूरक, रेचक आणि कुंभक अशा 3 गोष्टी आवश्यक असतात किंवा त्या करायच्या असतात. प्राणायाम कसा करतात, तर श्वास घेणे त्याला पूरक म्हणतात, श्वास रोखून ठेवणे त्याला कुंभक असं म्हणतात, आणि श्वास सोडणे याला रेचक असं म्हणतात. तर श्वास घेणे आणि सोडणे हे आपण एकदम अनायास करून घेतो, आपल्याला त्याच्याकडे कॉन्शियसली कधीच बघत नाही. तर प्राणायाम करताना ह्या सगळ्या गोष्टी कॉन्शियसली करायच्या असतात. म्हणजे आपण जर का पूरक करतो आहोत तर जितका काळ आपण पूरक करतो आहोत त्याच्या दुप्पट काळ आपल्याला रेचक करायचा असतो. आणि ही गोष्ट खूप कठीण आहे. आता म्हणायला मला सोपं आहे की जितका वेळ तुम्ही श्वास आत घेताय त्याच्या दुप्पट वेळ श्वास बाहेर सोडा, पण जेव्हा जर का आपण 4 सेकंदासाठी श्वास आत घेतोय आणि 8 सेकंद आपल्याला तो सोडायचा असतो तर तो आपण होल्ड नाही करू शकत.
ते नियंत्रण आपल्याला सहजासहजी येत नाही. मग प्राणावरचं नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायाम है ना. प्राणवायू प्राणावरचं नियंत्रण प्राप्त करायचं, 2 श्वासांमधलं अंतर वाढवायचं. तर ह्याच्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती पण आहेत. म्हणजे प्राणायामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे सूर्यभेदन, उज्जाई, शीतली, सितकारी हे सगळे प्राणायामाचे प्रकार आहे. अनुलोम विलोम, नाडीशुद्धी प्राणायाम, तर असे विविध प्राणायामाचे प्रकार आहे. आणि प्रत्येक प्राणायामाने वेगवेगळा शरीरावर पण परिणाम होत असतो. आणि त्यांनी नियमितपणे प्राणायाम करायला हवं, म्हणजे बचावासाठी पण आणि ज्यांना होऊन गेलेलं आहे त्यांना सुद्धा. मॅम, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. कार्यक्रमात सध्या एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर वृषाली उजेडे आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत योग आणि आरोग्य या विषयावर. मॅम, आज समाजात असं बघायला मिळतं की बहुतांश तरुण वर्ग, जवळपास सर्वच जण जिमला जातात किंवा घरी काहीतरी वर्कआउट करतात, काहीतरी व्यायाम करतात. तर या व्यायामातला आणि योगासनातला काय फरक आहे? कुठलं चांगलं जास्त? ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की योगशास्त्र ही एक जीवन पद्धती आहे आणि बाकी इतर व्यायाम जे आहेत ना, ते व्यायाम प्रकार म्हणजे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. समजू शकता की व्यायाम म्हणजे व्यायाम, इतर जीवनाच्या इतर ॲस्पेक्ट्सवर त्याचा प्रभाव पडत नाही. पण योगशास्त्र जे आहे ते सर्वांगीण तुमचा विकास करणारं शास्त्र आहे. एक पहिला फरक. दुसरा फरक, ॲरोबिक्स करतो, जिम, झुंबा, आणखी विविध प्रकार आहेत व्यायामाचे. त्याच्याशी योगशास्त्राची तुलना केल्यास आपल्याला असं दिसून येतं की जिममध्ये वगैरे काम करायचं किंवा वर्कआउट करायचं असेल त्याला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्सची गरज असते आणि ते इन्स्ट्रुमेंट्स पण बऱ्यापैकी महाग असतात, घरी पण केल्या जाऊ शकत नाही. योगासनं किंवा योगाभ्यास करण्याला अशी कुठल्याच इन्स्ट्रुमेंट्सची गरज नाही आहे. एक सतरंजी घेतली आणि आपल्या घरात आपण योगासनं केली तरी चालू शकतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे जिममध्ये जाणारे लोकांमध्ये आपल्याला दिसतं की त्यांना डाएट पण वेगवेगळं फॉलो करायला लागतं. म्हणजे तिथलं डाएट असतं, मला ते काय प्रोटीन रिच पण डाएट देतात, त्यांचं काय वेगवेगळं डाएट फॉलो करायला लागतं. योगशास्त्राचा अभ्यास करताना तसं कुठलं विशेष फॉलो करायचं नाही आहे, मात्र सात्विक आहार घ्यायचा एवढं मात्र तर जीवन पद्धतीतच सांगितलेलं आहे. त्यानंतर जिममध्ये गेल्यानंतर समजा आपण 6 महिने वगैरे आपण जिममध्ये गेलो, रेग्युलर वर्कआउट केलं आणि काही दिवसांनी सोडून दिलं, अचानक काही जमलं नाही, तर मग तुम्हाला मिळणारे फायदे जे आहेत ते मिळणार नाही. म्हणजे ताबडतोब म्हणजे तुम्हाला शरीर सुडौल करायचं आहे, शरीर सौष्ठव वाढवायचं आहे, ते एक उद्देश तिथे असतो आणि त्याच्यानुसार जर का आपण जिम सोडलं तर मग पूर्वपदावर येऊ शकतो. पण योगाभ्यासाचं तसं नाही. तुम्ही जर रेग्युलर योगाभ्यास करत आहात आणि काही दिवसांनी योगाभ्यास करणं, काही दिवसासाठी ब्रेक जरी केला तरी पण त्याचे विशिष्ट असे दुष्परिणाम ज्याला म्हणतो ते पण होणारे नाही आहे आणि खर्च लागणार नाही आणि कुणीही करू शकतं. विशेष म्हणजे म्हातारे व्यक्ती काही जिममध्ये जाऊन फार जिममध्ये वर्कआउट करू शकत नाही, पण तेच वयोवृद्ध लोक जे आहेत ते घरी बसून योगाभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे असे खूप डिफरन्सेस आहे जिम किंवा एरोबिक्स. योग साधना केलेली ही केव्हाही चांगली. हो, पण आता कसं असतं की काही काही व्यवसाय म्हणा किंवा काही काही लोकांच्यासाठी गरजच असते ती की त्यांना जिम किंवा बाकी गोष्टी केल्याशिवाय होणार नाही. मग अशा वेळेस व्यवसायाचं गरज म्हणून त्यांनी करायला हरकत नाही. पण ज्या व्यक्तीला खरोखर आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे, शारीरिक मानसिक, त्या माणसाने योगाभ्यास निश्चितच करायला पाहिजे. मॅम, समाजामध्ये बहुतांश वर्ग जो आहे आपला स्त्रियांचा, तो असा असतो की स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांना काही आजार आहे, त्रास आहे, त्या सांगत नाही किंवा कामात असल्यामुळे दुर्लक्ष होतं. तर त्या स्त्रियांनी कुठला योगासने करायला हवे? म्हणजे एखादं काही आजार आहे तर हे आसन करावं, असं काही सांगता येईल का त्यांच्यासाठी? हो, स्त्रियांच्या बाबतीत कसं आहे की स्त्रियांचं आरोग्य जर का चांगलं राहिलं तर संपूर्ण घराचं आरोग्य निश्चित चांगलं राहतं. आणि मूळ होतं काय की त्या म्हणजे कुटुंबातल्या इतर लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या नादात स्वतःच्याच आरोग्याचं कडे दुर्लक्ष होऊन जातं. मग अशा वेळेस जर का रेग्युलर योगाभ्यास केला त्या स्त्रीने तर ती निश्चित स्वतःचं आरोग्य जपू शकते व्यवस्थित. स्त्रियांच्या बाबतीत प्रॉब्लेम्स कसे होऊ शकतात तर मासिक पाळीचे काही प्रॉब्लेम्स आहे, डिस्मेनोरियासारखे प्रॉब्लेम्स आहे,
कोणाला हेवी मेन्सेस जाते या टाईपचे काही प्रॉब्लेम्स आहे, असे विविध प्रॉब्लेम्स असतात. मुळात काय होतं की हे सांगत पण नाही, म्हणजे आपल्याला असा काही आजार आहे हे जोपर्यंत तो आजार खूप वाढत नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख पण केला जात नाही किंवा डॉक्टरांकडे गेला जात नाही. तर अशा सगळ्या गोष्टी होऊच नये म्हणून काय केलं पाहिजे, तर इवन मुलींपासून आपल्याला सांगता यायला पाहिजे की वयात आलेल्या मुलींनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये योगशास्त्राचा अभ्यास करताना जर का डिस्मेनोरियासारखे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. तर आमच्याकडे त्याचे रिसर्च पण झाले आहेत आमच्या कॉलेजला वगैरे, की सूर्यनमस्कार जर आपण घालत असू तर डिस्मेनोरियासारखे प्रॉब्लेम्स आपण भरपूर कमी करू शकतो. आणि मॅम थायरॉइड हा आजार पण स्त्रियांमध्ये फार जास्त प्रमाणात बघायला मिळतो. त्याच्यासाठी काय कुठलं आसन करायला? आजकाल हे खूपच म्हणजे दर 4 स्त्रियांच्या मागे कोणाकोणाला हायपोथायरॉइडिझम आहे, हे सगळे अगदी म्हणजे कॉमन झालेले आहे, कॉमन प्रॉब्लेम्स आहे. तर याच्यामध्ये आपण महिलांकरता जसं धनुरासन आहे, भुजंगासन आहे, शलभासन आहे. शलभासनाच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहे. याच्यामध्ये जर का शलभासन करत असताना आपण ओटीपोटाच्या ठिकाणी मूठ बांधून जर ठेवली हाताची तर पण आपण केल्या जाऊ शकतो. अशा वेळेस तिथे युट्रसच्या आणि आजूबाजूच्या ऑर्गन्सला जास्तीत जास्त ब्लड सप्लाय होतो आणि तिथलं आरोग्य सुधारतं. मग त्याच्यानंतर काही काही प्राणायाम पण आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या तर स्त्रियांचं आरोग्य आपण तसंही चांगलं ठेवू शकतो अगदी बेसिकपासनं. बरं. आणि मॅम सध्या एक फॅड आहे, म्हणजे एक ट्रेंड आल्या असल्यासारखा आहे तो, की गरोदर स्त्रिया या योगा करतात, अगदी सेलिब्रिटीज पण करताना दाखवतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? योगाभ्यास करायला पाहिजे, निश्चित करायला पाहिजे, पण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणेच की सगळ्याच गोष्टी सगळ्यांनी सगळ्याच वेळीच केल्या पाहिजे असं काही आवश्यक नाही. आवश्यक नाही म्हणण्यापेक्षा ते होऊच शकणार नाही. त्याच्यामध्ये भरपूर नियम घालून दिलेले आहेत. जसं पहिल्या 3 महिन्यात कुठली आसनं करायला पाहिजे, दुसऱ्या 3 महिन्यात कोणती आसनं करायला पाहिजे किंवा शेवटच्या 3 महिन्यात कोणती आसनं करायला पाहिजे, हे वेगवेगळं ठरलेलं आहे. पहिल्या 3 महिन्यात त्या स्त्रीला गरज असते की तिचं शारीरिक आरोग्य जास्त सुधारायला पाहिजे, त्या दृष्टीने काही आसनं आहेत. दुसऱ्या 3 महिन्यात काही आसनं आहेत आणि तिसऱ्या 3 महिन्यात करता येणारी काही आसनं आहेत. जसं तिसऱ्या 3 महिन्यात आपण भद्रासन करायला सांगू शकतो, वज्रासन करायला सांगू शकतो, जेणेकरून की लास्ट ट्रायमेस्टरमध्ये तिची डिलिव्हरी होण्याकरता ते सुकर जाईल. त्याच्यानंतर त्याच्या आदलीच्या ट्रायमेस्टरमध्ये गोमुखासन आहे. अशा ज्या काही आसनं आहेत, काही प्राणायाम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या विशिष्ट वेळेतच केल्या गेल्या पाहिजेत आणि सर्व गोष्टी सगळ्यांनी करता येण्यासारख्या नाही आहे. त्याच्यामुळे हे वैद्याच्या सल्ल्यानुसारच पूर्ण ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे महिन्यानुसार आणि शरीराच्या अवस्थेनुसार गरोदर मातांनी योग्य ती योगासने करायला पाहिजेत. तर मॅम सध्या लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये समाजात बहुतांश अशा जोडप्यांमध्ये बघायला मिळतं की व्यंधत्व ही खूप मोठी भेडसावणारी म्हणजे एक समस्या आहे त्यांना. तर या व्यंधत्वासाठी योगासनाद्वारे काही करू शकतो का आपण? कसं आहे की एकदम मी असं म्हणू शकणार नाही की बाबा योगशास्त्राचा अभ्यास केला आणि पूर्ण वंध्यत्व क्लिअरच होऊन जाईल किंवा ते क्युअर होईल, पण तुम्ही डेफिनेटली त्याला तुम्ही एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून देऊ शकता. तर खरं कसं आहे की योगशास्त्र हे काही चिकित्साशास्त्र नाही आहे, म्हणजे ते चिकित्सा नाही करू शकत त्याच्यामध्ये, पण अनुषंगाने तुम्हाला जर का काही फायदे मिळत असतील योगाभ्यासाच्या अनुषंगाने तर ते निश्चितच आपण घेतले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आसनं आहेत, म्हणजे जसं मी सांगितलं आहे तसं गोमुखासन आहे, मंडूकासन आहे, त्याच्यानंतर शलभासन आहे, भुजंगासन आहे, धनुरासन आहे. या सगळे आसनं जे आहेत ते युट्रस आणि त्याच्या आजूबाजूच्या अवयवांवर जास्त चांगलं कार्य करतात. त्याच्यामुळे हे जे आसनं आहे हे आपण नेहमी केली पाहिजे, जेणेकरून की आपलं व्यंधत्व होणार नाही किंवा मग जर का एखाद्या व्यक्तीला व्यंधत्व असेल त्यांनी हे आसनं करायला पाहिजे. मॅम आज असं बघायला मिळतं समाजामध्ये अगदी 2 मिनिटात तयार होणारे खाद्यपदार्थ असे लगेच तयार होतात आणि त्यामुळे तरुण असो, वृद्ध असो, स्त्रिया, पुरुष, लहान मुलांमध्ये देखील फास्ट फूड हे फार आवडतं त्यांना. त्याच्यामुळे पोटाचे विकार हे फार जास्त प्रमाणात आढळून येतात. यासाठी काही योगासनं करता येतील का? बरोबर. आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत त्या इतक्या बदलल्या आहेत की पोटाच्या तक्रारी अगदी दर माणसाला पोटाच्या तक्रारी आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी मुळात पहिली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सोबत काही योगाभ्यास पण करायचा असतो. त्याच्यामध्ये जसं पवनमुक्तासन आहे,
त्याच्यानंतर पश्चिमोत्तानासन आहे, पवनमुक्तासन आहे. हे सगळे आसनं आपण कशासाठी करू शकतो, आपलं पोट व्यवस्थित राहावं याच्यासाठी करू शकतो. अग्निसार क्रिया आहेत, त्या क्रिया केल्याने सुद्धा अग्नी वाढतो. अग्नी म्हणजे जाठराग्नी ज्याला आपण म्हणतो, आपली पचन करण्याची शक्ती आहे ती पण वाढवतो आपण आणि मग बाकीचं अन्न पचायला सोपं जातं. त्याच्यानंतर भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर कुर्मासन आहे. कुर्मासन पण हे एक आसन आहे की जे केल्या गेलं पाहिजे, म्हणजे पचनक्रिया करता उपयोगी आहे. वज्रासन एक आसन आहे. वज्रासनाचं तर काय सांगू शकतो आपण की याची स्पेशालिटी अशी आहे की जेवण केल्यानंतर करण्यात येणारं एकमेव आसन आहे हे. वज्रासनात म्हणजे आपण जेवण केल्यानंतर हात धुतले की आपण एक 5 मिनटं वज्रासनात बसलो तर आपल्याला पचनशक्ती तशी पण चांगली होते आणि म्हणून हे सगळे आसनं जर का आपण केले तर आपली पचनशक्ती निश्चितच चांगली होऊ शकते. तर मॅम आता आपण कार्यक्रमात एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर वृषाली उजेडे आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत योग आणि आरोग्य या विषयावर. मॅडम, आज समाजात डायबिटीज म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन याचे पेशंट्स खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे फार क्वचित असं होतं की एखादा पुरुष किंवा स्त्री BP, शुगर याचे औषधं घेत नाहीत. तर अशा वेळी योग साधनेने काय मदत होऊ शकते? योग साधनेची खूप जास्त मदत होऊ शकते. याच्यामध्ये असं आहे की या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे आपण याला लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे आजची जी बदलती जीवनशैली आहे ना, या जीवनशैलीमुळे होणारे रोग आहेत हे. मग हे रोग जर का आपल्याला टाळायचे असतील तर याच्यासाठी म्हणून योगशास्त्रामध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या आहे. म्हणजे असं नाही म्हटलं आहे योगशास्त्रामध्ये की याच्याने डायबिटीज होणार नाही, पण आपल्याला हे आतापर्यंतच्या रिसर्चनी असं कळलं आहे की काही आसनं किंवा काही प्राणायाम केल्याने आपण डायबिटीज किंवा हायपरटेन्शन या व्याधींमध्ये आराम देऊ शकतो, कंट्रोल देऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये मधुमेह हा जो व्याधी आहे याच्यामध्ये आपण अग्निसार क्रिया करू शकतो. याच्यामध्ये आपण संधी संचलन म्हणजे प्रत्येक आपण आसनं कुठलेही करत असतो ना, तर त्याच्यासाठी आधी आपण संधी संचलन करत असतो. म्हणजे सगळे आपले जॉईंट्स जे आहेत ते एकदा फ्री झाले की मग आपल्याला कुठलं पण आसन ते होऊ शकतं आपल्याच्याने. नाही तर मग स्टिफनेस असेल जॉईंटमध्ये तर होणार नाही. तर म्हणून संधी संचलन करावं. त्याच्यानंतर पवनमुक्तासन आहे, सर्वांगासन आहे, त्याच्यानंतर वज्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे. हे सगळी आसनं आपण डायबिटीजमध्ये किंवा ज्याला आपण मधुमेह म्हणतो त्या व्याधीमध्ये करायला पाहिजे. किंवा हलासन आहे, याच्यासारखे आसनं आहे. ते सूर्यभेदी प्राणायाम आहे असे, किंवा कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. जशी योगशास्त्रामध्ये याला शुद्धिक्रिया म्हणतात कपालभातीला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून डायबिटीज जो आहे हा आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर आपण उच्च रक्तदाबाची जर गोष्ट केली तर उच्च रक्तदाब ही गोष्ट जास्तीत जास्त स्ट्रेस इंड्युस्ड पण असू शकते, राईट. तर मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. म्हणजे दीर्घ श्वसन करणे, भरपूर सारखे प्राणायाम करणे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, ओंकार जप आहे. म्हणजे आपण ओंकार कसं काय म्हणतो आहे, कसं म्हणतो आहे याच्यावरनं सुद्धा आपल्याला आपलं मानसिक आरोग्य तर जपू शकतो, पण आपल्याला हायपरटेन्शन पण आपण क्युअर करू शकतो. याच्यामध्ये योगनिद्रा आहे, शवासन आहे. शवासन हे अत्यंत रिलॅक्सेशनसाठी काम करणारं आसन आहे. त्याच्यामुळे आपण हायपरटेन्शनमध्ये या सगळ्या क्रिया निश्चितपणे करू शकतो. मॅम, आजच्या युगात सर्वांना असं वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, सुडोल बांधा असावं, अगदी स्लिम ट्रिम असणं हे एक फॅड झालेलं आहे. लठ्ठपणा किंवा स्थूलपणा हा कोणालाच नको असतो. तर स्थूलपणासाठी किंवा लठ्ठपणासाठी कुठलं योग साधना करायला हवी? सुंदर दिसावं हे निश्चितच सगळ्यांनाच वाटत असतं. सौंदर्याचे मापदंड पण ठरवूनच ठेवलेले आहेत आजकाल सगळ्यांनी तसे. आपली स्किन जी आहे ती एकदम स्वच्छ असली पाहिजे, केसांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, सुडौल बांधा असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सौंदर्याच्या मापदंडामध्ये आपण म्हणू शकतो की मग व्यक्ती सुंदर आहे. तर मग हे जर आपल्याला अचीव करायचं असेल तर याच्यासाठी म्हणून योगशास्त्रामध्ये सुद्धा योगाभ्यास जर करत असू आपण, काही आसनं पण आहेत सांगितलेली. मग त्या आसनांमध्ये जसं की स्थूलता कमी करणारी काही आसनं आहेत. त्याच्यानंतर स्थूलता कमी करणारी आसनांमध्ये जर का आपण विचार केला तर चक्रासन आहे,
त्याच्यानंतर धनुरासन आहे, उष्ट्रासन आहे, शलभासन आहे. ह्या सगळ्या आसनं केल्याने काय होतं की पोटावरची चरबी कमी होते आणि एकूणच शरीरावरची चरबी कमी होते. त्याच्यानंतर आपण कपालभाती करू शकतो. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. मी आधीच सांगितलं की कपालभाती केल्याने शरीर शुद्ध होतं, म्हणजे शरीरामधली चरबी कमी होते आणि बाकी मस्तिष्क पण आपलं एकदम कार्यक्षम होतं. त्वचेची कांती वाढते है ना. त्याच्यानंतर शीर्षासनासारखे काही आसनं आहेत, त्याच्याने आपण केसांचं आरोग्य सुधारू शकतो. तर असे भरपूर सारे आसनं आहेत, प्राणायाम आहेत. याच्यामुळे आपण नुसतंच शारीरिक सौंदर्य नाही तर आपण मानसिक सौंदर्यसुद्धा वाढवू शकतो, जेणेकरून की आपण नुसतं बाहेरूनच नाही तर आपण आतून पण सुंदर होऊ शकतो. तर मॅम, तुम्ही सुडोल बांधा तर सांगितलंच, पण सोबत त्वचा, स्किन आणि केसांसाठी काही वेगळी आसनं करायला हवी का? अशी वेगळी आसनं म्हणून नाही आहे त्याच्यासाठी, म्हणजे असं काही हे नाही आहे. पण जसं की सितकारी प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहे. हे 2 प्राणायाम केल्याने सौंदर्य वृद्धी होते, हे असं सांगितलेलं पण आहे. मग आता नुसतंच स्किन नाही तर त्याच्यामध्ये याच्याने केसांचं पण आरोग्य सुधारते आणि आपल्या स्किनचं पण आरोग्य सुधारते. तर म्हणून हे 2 प्राणायाम स्पेसिफिकली आपण याच्यासाठी करू शकतो. मॅम, आजची जी आपली जीवनशैली आहे धावपळीची, त्यामुळे मणक्यांचे विकार किंवा म्हणजे जसं स्पॉन्डिलायटिस म्हणू शकतो, पाठीच्या कणा आहेत त्याचा काही त्रास असतो, यासाठी कुठली योगासने करू शकतो? मणक्यांचे विकार आजकाल खूप जास्त पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे सगळेजण गाडीवर ड्रायव्हिंग करत असतात किंवा ते आजकाल नुसतं कम्प्युटरसमोर बसूनच काम करणारी पिढी पण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर असे भरपूर सारे काही ऑक्युपेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या मणक्याची हालचालच होत नाही है ना, किंवा होत असेल तर ती चुकीच्या पद्धतीने होते. त्याच्यामुळे काय होतं की पाठीच्या मणक्याचं आरोग्य एकदम धोक्यात येऊ शकतं. आणि आपल्या शरीराचा हा कणा आहे, पाठीचा मणका म्हणजे हा कणा आहे शरीराचा, तो जर का बिघडला किंवा त्याचं जर आरोग्य बिघडलं तर मात्र आपल्याला खूप सारे व्याधी, जसे तुम्ही म्हटलं की स्पॉन्डिलायटिस सारखे व्याधी होऊ शकतात. मग हे होऊ नये याच्यासाठी बऱ्यापैकी आसनं सांगितलेली आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो की फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आपण त्यांना सांगत नाही. अशा वेळी आपण त्यांना बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे पाठीमागे झुकणारी आसनं, अशी आसनं जी आहेत ती आपण त्यांना सांगू शकतो. त्याच्यामध्ये सेतुबंधासन आहे, त्याच्यामध्ये उत्तान पादासन आहे, त्याच्यामध्ये भुजंगासन आहे. हे सगळे आसनं आपण पाठीच्या मणक्याच्या विकारांवर सांगू शकतो. पण प्रत्येकच कुठल्याही मणक्याचा विकार झाला तर हेच आसनं केले पाहिजे अशातला भाग नाही आहे. ते पण आपण वैद्याच्या सल्ल्यानुसार निश्चित करू शकतो. तसे वेगवेगळे आसनं आणि प्राणायाम सुद्धा या आपण करू शकतो निश्चित. मॅम, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 10 वर्ष वयापासून आपण योगासनांचा अभ्यास करू शकतो. तर लहान मुलं जी आहेत 10 वर्षांपासून, त्यांना काय योगासनं सांगू शकतो आपण? म्हणजे जसं बुद्धिमत्ता वाढणे, स्मरणशक्ती वाढणे, यासाठी ती कुठली आसनं करू शकतात? हो, स्मरणशक्ती वाढवणे म्हणजे कसं आहे की आजकाल डिस्ट्रॅक्शन्स खूप आले आहेत. म्हणजे इतके डिस्ट्रॅक्शन्स आलेले आहेत की आपण एखादे म्हणजे कामाच्या निमित्ताने जरी आपण फोन उघडला तर आपण ते कामाची गोष्ट बाजूलाच राहून जाते एखाद्या वेळेस आणि आपण भलभल त्याच गोष्टी सर्च करत असतो. म्हणजे मला सांगायचा उद्देश की आपला फोकस किती राहतो, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन किती लवकर विचलित होऊ शकतं. तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढावं, खास करून लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं याच्यासाठी म्हणून ओंकार जप केला जाऊ शकतो. ओंकार म्हणण्याची पद्धत आहे विशेष. याच्यामध्ये अ, उ आणि म ह्या 3 गोष्टींचा उच्चारण केलं जातं आणि त्याच्यासाठी ओंकार लहान मुलांपासून शिकवायला लागतं त्यांना की कसे ओंकार म्हणायचे. आणि ओंकार म्हटल्याने एक कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो आपण. त्राटक प्रक्रिया, लहान मुलं खेळतात सुद्धा, म्हणजे खेळण्यात सुद्धा हे एका म्हणजे टक लावून पाहण्याची प्रक्रिया आहे ना, ही खेळामध्ये सुद्धा करतात मुलं, तर त्याच्याने सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. सूर्यनमस्कार करावे ज्याच्याने की शारीरिक पण त्याचं आरोग्य चांगलं राहील आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल. काही प्राणायाम आहे, दीर्घश्वसनासारख्या गोष्टी आहेत, त्याच्याने सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. बरीचशी उपयुक्त माहिती आज आपल्याला इथे मिळाली आहे. पण आज आपल्याला इथे थांबावं लागणार आहे मॅम. आपण वेळ काढून इथे आलात आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली, त्यासाठी दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.